दृष्टांत निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये 18 क्रमांकाचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. का नाही ते परतारकू म्हणूनी, वरी ओखटेची आती जैसा लाडाची बासीचा. लाडाची बासीचा दृष्टांतामध्ये हा विषय कळेल आपल्याला. या आधीच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की जीव साजत्या म्हणजे जीव जीवाचं ऐकत असतो, जीव परमेश्वराचं ऐकत नाही. आणि यासाठी बांधीकरियाचा दृष्टांत आहे. बांधकरियाचा तो दृष्टांत श्रवण झालेला आहे. आणि साजात्य विषयाधिकांचं जर का म्हणितलेलं आपण केलं किंवा ऐकलं तर त्याच्यामुळे काही लाभ होतो का? ना काक सुकराच्या दृष्टांतामध्ये सांगितलं ना नाही. म्हणजे जीव जीवाचं जेव्हा ऐकतो ते धर्मरूप असेल तर लाभ होईल. धर्मरूपा व्यतिरिक्त अधर्मरूप असेल, प्रापंचिक असेल तर त्याचा तो तेवढ्या पुरता एक लाभ आहे. लाभ नाही अशातला भाग नाही. परंतु त्या लाभाचा कालावधी जो आहे तो खूप अत्यंत कमी कालावधी आहे. आणि म्हणून कधी कधी तर त्याच्यामध्ये तो लाभ बिलकुल देखील नाही आहे, परंतु एक समाधान ज्याला आपण म्हणतो ते समाधान त्याच्यामध्ये आपण मानून घेत असतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की साजात्य विषयाधिकाचे म्हणितले गेला काही गोमटे आती का ना गोमटे नाही. का नाही म्हणजे आता ते गोमटे नाही हे काक शुक्राच्या दृष्टांतामध्ये कळालं. पण का नाहीये गोमट? एखाद्या अज्ञान व्यक्तीचं ऐकल्यामुळे किंवा एखाद्या अन्यथा ज्ञानी व्यक्तीचं ऐकल्यामुळे आपल्याला लाभ का नाही होत याचं उत्तर आजच्या या दृष्टांतामध्ये आपण बघणार आहोत. का नाही ना ते परतारकू म्हणूनी. ते परतारकू म्हणूनी म्हणजे जे अज्ञान व्यक्ती असतात किंवा अन्यथा ज्ञानी व्यक्ती असतात ना ते परतारक असतात. म्हणजे इतरांचं नुकसान करणारे असतात, लाभ करून देणारे नसतात. जसं कोणी निरूपणाला निघालं ते म्हणतात कुठे एवढं थंडीचं जातं. आपल्याला पण ते पटतं बरं का. एवढी थंडी एवढंच जायचं, तब्येत खराब झाली तर. परतारकू परं जर का आपल्याला कोणी म्हणालं की चला निरूपणाला, आपण म्हणतो नको थंडी आहे. म्हणजे आपण धर्मरूप व्यक्तीचं ऐकत नाही, पण अधर्मरूप व्यक्तीचं आपण ऐकतो. धर्मरूप व्यक्तीचं ऐकलं तर लाभ होईल, अधर्मरूप व्यक्तीचं ऐकलं तर श्रवण करण्यामध्ये आपल्याला अंतर पडेल. आणि म्हणून ते परतारक असतात, म्हणजे तुमचं धार्मिक दृष्ट्या नुकसान करणार असतात. आणि एरवी देखील नुसतंच धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हे, तुमचं वैयक्तिक त्याच्यामध्ये नुकसानच होत असतं. आणि म्हणून तरी ओखटेची आत, वरी ओखटेची आत म्हणजे लाभ तर नाही, वरी उलट त्याच्यामध्ये काय होतं, ओखटे म्हणजे आपलं नुकसानच त्याच्यामध्ये होतं. जैसा लाडाची बासीचा, जैसा लाडाची बासीचा म्हणजे लाड ब्राह्मणांमध्ये ती एक जात आहे आणि बासी म्हणजे वासरू. या दोघांचा मिळून हा दृष्टांत आहे. आणि हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. तो का सांगितलेला आहे त्या संदर्भातली प्रकरण वशाची जी लीळा आहे ती लीळा आपण श्रवण करणार आहोत. लीळा अत्यंत महत्वाची अशी ही लीळा आहे, ज्यामध्ये भटोबास आणि महादाईचा दादोस हे सगळे स्वामींच्या भेटीला आलेले रिद्धपुरून ते आलेले असताना स्वामींची आणि त्यांची भेट आणि त्यामध्ये झालेला संवाद अतिशय महत्वपूर्ण आहे. पूर्वार्ध 585 क्रमांकाची लीळा आहे. भटा महादाईचा देवा भेटी, गोसाव्यांशी दुपारीची आरोगणा झाली. दुपारचा जे काही पूजा अवसर वगैरे संपन्न झाल्यानंतर स्वामींची आरोगणा झालेली आहे.
गोळा झाला विडा झाला, बाईसी फोडी ओळगविल्या स्वामींना, विडिया करूनी देते असते. विडिया म्हणजे अख्खं पान जर का दिलं तर त्याला विडा असं म्हणतात, आणि एका पानाचे 2 भाग करून त्याला काच चुना लावून देणं त्याला विडिया असं म्हटलं जातं. आणि सुपारीची फोडी नंतर ओळगवतात बाईसा. अशा पद्धतीने जर का पान मोठा असेल तर ते अर्ध पान 2, 3, 4 वेळाला म्हणजे असे 2-3 पानं ते स्वामी ग्रहण करतात. आणि अशा प्रकारे बाईसा तिथे विडिया करून देते असते. गोसाव्यांसी भितरली भिंतीसी समोर उत्तराभिमुख आसन असे, तव परमेश्वरपुरीची कापडी देवभट महादैसे अंगणी उभी ठेली. म्हणजे परमेश्वरपूर रुद्धपुरून आलेले भटोबास महादैसा आणि दादोस हे अंगणामध्ये उभे असलेले स्वामींना दिसलेले आहेत. आणि गुंफेचा गोसावी देखिले आणि टाळी वावनी म्हटले, हे काही परमेश्वरपुरीची कापडी आली. अरे हे तर रुद्धपूरचे परमेश्वरपूरचे यात्रेकरू आलेले आहेत बरं. स्वामी प्रसन्न झाले. तैसेची गुंफेची अंगणासी बीजे केले. गुंफेच्या त्या अंगणामध्ये स्वामी बीजे करतात. गोसावी अवघ्या क्षेमाळ इंगण दिले. सर्वांना स्वामी भेटले. त्यांनी पण दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि गोसाव्यांशी भीतरी ओट्यावरी आसन झाले. आतमधल्या ओट्यावर स्वामींना आसन झालं. गोसाव्यांजवळी बैसली. सगळेजण स्वामींजवळ बसलेले आहेत. आणि गोसावी अनुकरूनी म्हटले, श्री प्रभू निकेनी राज्य करीत असते. म्हणजे आता आले कुठून? परमेश्वरपुरून आलेले आहेत. म्हणजे परमेश्वरपुरून आल्यानंतर कुठला विषय झाला पाहिजे? श्री प्रभूंचाच विषय झाला पाहिजे. तुम्ही ज्या स्थानाकडनं आलेले आहात त्या स्थानाच्या संदर्भातली जी लीळा आहे त्या लीळे संदर्भात आपला विषय झाला पाहिजे. बहुतांशी स्थान वंदन करून कोणी आला असेल तर आपण त्यांना त्या संदर्भातली लीळा विचारत नाही. कसा झाला प्रवास, काय झाला, मग कधी निघाले, तिथून इथे कधी पोहोचले वगैरे वगैरे इत्यादी सर्व आपण विचारतो, पण लीळा विचारत नाही. परंतु आमचे स्वामी मात्र सर्वांना श्री प्रभूंबद्दल चौकशी करतात. ते म्हणतात, जी जी निकेनी राज्य करीत असते. आता श्री प्रभू निकेनीच राज्य करीत असणार आहेत, परंतु विषयाची सुरुवात आहे की श्री प्रभूंचं कसं राज्य करतायत, म्हणजे चांगले आहेत का वगैरे नाही, म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही काय बघितलं तिथे, रोजची दिनचर्या त्यांची काय बघितली. आणि मग दोन्ही पोटळीया प्रसादाच्या लाडूवाच्या आणिल्या होत्या. स्वामींनी विचारल्यानंतर मग सर्वांच्या लक्षात आलं की आपण प्रसाद आणलेला आहे तिकडून. 2 अशा त्या थोड्याशा पोटळ्या ज्या आहेत त्या प्रसादाची आणि त्याच्यामध्ये लाडू आहे प्रसादामध्ये, तिया गोसाव्यांच्या श्रीकरी ओळगविल्या. स्वामींकडे ते सुपूर्द केले, खाली ठेवलेलं नाहीये. श्री प्रभूंचा प्रसाद आहे म्हणून श्रीकरी ओळगवलेले आहेत. गोसावी श्रीकरी घेऊन नमस्कारी द्या. स्वामींनी सन्मान दिलेला आहे त्या प्रसादाला. आणि मग सोडून प्रसादू केला. स्वामींनी तो सोडायला लावलेला आहे आणि मग तो प्रसाद केलेला आहे, म्हणजे थोडा थोडा सर्वांना दिला किंवा कृपा दृष्टीने अजून अवलोकन केलं. स्वामी म्हणतात, बाई या लाडूवा गुळूपुरला या न पुरेसी. म्हणजे स्वामींनी ग्रहण केलेलं आहे आणि ते सांगितलं किंवा बघून सांगितलेलं आहे. आता इथे आमच्या स्वामीने ते ग्रहण केला असं स्पष्ट उल्लेख नाहीये, परंतु स्वामी म्हणतात की यामधल्या काही लाडवांना गुळ पुरला आणि काहींना पुरला नाही. का बरं असं झालं? कारण की तेव्हा लाडवाचं जे पुरण बनवतात त्याच्यामध्ये सर्व जो काही भाग जो तुम्ही टाकता, जेवढं काही ते सगळं मिसळलं पाहिजे. जे बारीक केलेलं असतं ते सम प्रमाणामध्ये सगळीकडे मिसळलं पाहिजे. तर ते न मिसळल्यामुळे काय झालेलं आहे की काही भागामध्ये ते गुळ बरोबर झालेलं आहे, काही याच्यामध्ये बिलकुल नसेल आणि काही याच्यामध्ये मध्यम प्रकारे आहे. स्वामी म्हणतात लाडवाच्या काही भागात गुळ बरोबर आहे आणि काही भागात नाही आहे. आणि मग बाकीचे सांगतात, हो जी ऐसेची तेही गोसावी जाणितले जी. म्हणजे श्री प्रभूंनी पण जाणितलं. जाणितलं म्हणजे आता इथे असं लक्षात येतं की नुसतं बघून जाणितलेलं आहे.
खाऊन तर कुणालाही लक्षात येईल त्याच्यामध्ये विशेषता काय ते, परंतु नुसतं आमच्या स्वामींनी बघून सांगितलंय आणि श्री प्रभूंनीही जाणितले म्हणजे बघूनच जाणितलेलं आहे, म्हणून ते आश्चर्य आहे. स्वामी म्हणतात, पोरे हो तेथ नेणी जे ऐसे काही असे. लक्षात घ्या हे वाक्य काय, नेणी जे ऐसे काही असे. तेथ म्हणजे कुठे, नुसतं श्री प्रभू नाहीत, परमेश्वर अवतार आणि परमेश्वर व्यक्त अव्यक्त परमेश्वर. तेथ नेणी जे ऐसे काही असे. देवाला काही माहिती नाही अशातला काही भाग आहे का? तुम्ही कोणाची निंदा देवाकडे कराल तर ते देवाला माहिती नाही का? स्वामी सांगतात येथे म्हणजे जीवाचे दोष आम्हाला सांगू नका असं स्वामी म्हणतात. किंवा आपण आपले दुखणे देवाला सांगत असतो. खूप लोक म्हणतात मग देवाकडे रडायचं नाही तर कोणाकडे, आणि आमचे स्वामी सांगतात तेथ नेणी जे ऐसे काही असे. म्हणजे लाडवामध्ये गुळ आहे की नाही आहे हे काही सांगण्याची गरज नाहीये, स्वामी जाणतात ते. तशा प्रकारे आपण सुखी आहोत का दुःखी आहोत का समाधानी आहोत का कसे आहोत हे स्वामी जाणतात. आणि म्हणून तेथ नेणी जे ऐसे काही असे. तेथ सकळे जाणोनी नेणी जे की तेथ सकळही जाणोनी नेणी जे. म्हणजे सर्व देवाला माहिती असून मनुष्य वेशानुरूप परमेश्वर नेणीव भावून राहतात. आपण मनुष्य असून, आपण जीव असून, नेणीव असून देखील आपण जाणीव असल्यासारखं भावतो. हो मला सगळं माहिती आहे, म्हणजे आपण जाणीव दाखवायला जातो. परमेश्वर मात्र नेणीव भावतात. एकीकडे आता या लीळेमध्ये तुम्ही जर का बघितलं तर एकीकडे एकाईसा तिकडून निघालेली आहे तर स्वामींना इथे माहिती आहे. स्वामी म्हणतात बघा तुमची येई आली बरं का, आता वेशीपर्यंत आली ती बघा आली, हे सर्व स्वामींना माहिती. पण परमेश्वरपुरीची कापडी आली ते मात्र स्वामी आश्चर्य व्यक्त करतात. का बरं आश्चर्य व्यक्त करतात? कारण की स्वामींची जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता तसा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे. स्वामी प्रसन्न झाल्यानंतर उपस्थित बाकीचे सर्वजण प्रसन्न होतात. आणि ते जर का अंगणात आल्याने स्वामी म्हटले अहो आम्हाला माहिती होतं तुम्ही येणार आहेत म्हणून, तर त्यांनाही देखील असं वाटलं नसतं की म्हणजे आपण आल्याचा देवाला आनंद झाला, म्हणजे असं त्यांनाही जाणवलं नसतं. आणि म्हणून स्वामींनी जाणवणी नेणीव तिथे भावलेली आहे. तिथे असं कोणाला सांगितलं नाही की ते लोक येणार आहेत बरं का आता. म्हणजे हे परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे. तेथीचे सकळही ते तेथीच्याची प्रवृत्ती. श्री प्रभूंचं जे आहे ती श्री प्रभूंच्या प्रवृत्तीनुसारच चालतं. म्हणजे ते अवतार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे जीव आहेत काय आहे ते सगळं बघून श्री प्रभू त्या जीवांविषयी ते कार्य करत असतात. मग महादाईसा उगीची गोसाव्यांजवळी बैसली असती. इतक्या वेळेचा महादाईसा काही बोललेले नाहीत, ते गप्प बसलेले आहेत. तेव्हा स्वामी म्हणतात बाई ते तर गेली ती, मग काही करा. ते काय करत होते बरं तुम्ही? जर श्री प्रभूंच्या ठाया गेलेले आहात तर तिथे तुम्ही दिनचर्या तुमचे काय होते? महादाईसा सांगो आदरिले. महादाईसा सांगायला लागली की जी तेथ गेलो आणि एक दिवस श्री प्रभू गावामध्ये नगरामध्ये विजय करत आहेत. तव महादाईसा म्हणतात मी स्वामींना म्हटलं जीजी आजी गोसावी खेळावया बीजे न करावे. मी गोसाव्यांशी डिढरे ओळगवीन. स्वामींना डिढरे मी ओळगवणार आहे बनवणार आहे. तर आज आपण गावामध्ये जाऊ नका. श्री प्रभू गोसावी म्हटले मेली जाय डिढरे देईल म्हणे. म्हणून गोसावी हरिक स्वीकरून आसनी उपविष्ट झाले. स्वामी प्रसन्न झालेत. हरिक काय म्हणतात इथे? स्वीकरोनी, जे स्वीकारलेला आहे. मुळात परमेश्वर कुठल्याही पदार्थाने आनंदित होत नसतात. ते आपल्याला असतं की आज हे खायला भेटणार ते खायला भेटणार. हा आनंद किंवा त्या संदर्भातलं दुःख आपल्याला असतं. परमेश्वराला प्रपंचाच्या ठाई पदार्थाच्या ठाई कुठल्याही प्रकारचं लागलेपण आसक्ती वगैरे काही नसतं. त्या ठिकाणी महादाईसा जी आहे त्यांची ती विशेष आवडी आहे. आणि म्हणून स्वामी हरिक स्वीकारतात म्हणजे प्रसन्नता स्वीकारतात. आणि महादाईसा म्हणतात मी ते डिढरे बनवले, वाटी तूप घातले, गोसाव्यांच्या श्रीकरी डिढरे ओळगविले. स्वामींच्या श्रीकरी ते डिढरे दिलेले आहेत म्हणजे समोर ते ठेवले. आणि स्वामींनी ते अवलोकन केले आणि स्वामी म्हणतात
आव मेली जाय म्हणे हा आहिता म्हणे, डिडरे नव्हे म्हणे. हा तर आहिता आहे, हे तर डिडरे नाही. तुम्ही म्हणाला डिडरे देणार, तेव्हा आव डिडरे दे म्हणे, आम्हाला डिडरेच पाहिजे, आहिता नको. म्हणून गोसावी खाली घातले, ठेवून दिलं स्वामींनी ते. जी जी मिया डिडरे घेतले, मागुते श्री करे ओळगविले. म्हणजे फेकून नाही दिलं बरं का, ठेवलेलं आहे श्रीप्रभूंनी. आणि म्हणून तेच ती जी काही ताट असेल महादायसांनी परत स्वामींना ओळगवलं. मिया म्हटले जी जी आमते गंगा तिरी डिडरे म्हणिजे, तुमते वराडी आहिता ऐसे म्हणिजे. म्हणजे आमच्याकडे त्याला डिडरे म्हणतात आणि वराडामध्ये विदर्भामध्ये त्याला आहिता म्हणतात. एकच पदार्थ आहे, वेगळे नाही आहेत हे दोन्ही. जी जी हे डिडरेची जी, म्हणून मागुते श्री करी ओळगविले. पुन्हा ओळगवलं स्वामींनी, पुन्हा अवलोकन केलं. आहो मेली जाय डिडरे हे नव्हे म्हणे, आहिता आहो डिडरे दे. म्हणजे स्वामी म्हणतात नाही, आम्हाला डिडरेच पाहिजे, हे आहित आहे. म्हणून मागुते खाली घातले, पुन्हा ठेवून दिलं. तेवेळी मी बिहाले जी, महादाईचा म्हणतात तेव्हा मी घाबरले. फुलसोजी होती ते दुधांत कालविली. आता या ठिकाणी तुमची कुशलता काय आहे, सेवा करताना अशा काही घटना पुढे येतात, त्यावेळी तुम्ही तुमच्या कुशलतेने त्या सेवेला न्याय देता आला पाहिजे. आता इथे श्रीप्रभू आहेत, आमचे स्वामी असते तर काहीतरी समजून सांगितलं असतं. श्रीप्रभूही समजून सांगतील, पण आमचे स्वामी सांगतात ते तर समळा जीवा अधिकार नाही. तिथे असलेले जीव कसे चाणाक्ष असले पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी तुमचे बुद्धी कौशल्य लगेच त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की श्रीप्रभू काय सांगतायत. महादाईसांची पहिलीच वेळ असल्यामुळे त्यांच्या लक्षात येईना श्रीप्रभू काय सांगतात आणि आता यावेळेला करायचं काय. परंतु त्या महादाईसा होत्या आणि लगेच त्यांनी काय केलेलं आहे की रव्यामध्ये काही दूध वगैरे टाकून त्यांनी त्याच्यात साखर टाकली, तुपाचा बोळा त्या तव्याला दिला आणि लगेच असं त्यांनी ते पोळ्यासारखं बनवलेलं आहे. येळा मिरियाची पुडी त्याच्यावर घातलेली आहे आणि मग गोसाव्यांच्या श्रीकरी ओळगविले. काहीतरी वेगळं बनवलं, तसंच आहित्यासारखं, जसं आपण डोसा बनवतो, पोळा बनवतो, तसंच त्यांनी ते बनवलं, पण पदार्थ वेगळा घेतला, दुधामध्ये ते कालवून वगैरे आणि श्रीप्रभूंना दिलेला आहे. आता तो गोड झालेला आहे कारण साखर त्याच्यामध्ये टाकली. आणि स्वामींनी तो अवलोकन केला. मग म्हटले अय्या माझा आता होय म्हणे, डिडरे दिदले म्हणे. आता मुळात ते डिडरे नाही आहे, महादाईसांनी पदार्थ वेगळा बनवलेला आहे, पण स्वामींनी मात्र त्याला डिडरे म्हणतात. कारण की स्वामींना आता पदार्थाशी काही घेणं नाही आणि पदार्थाच्या नावाशी काही घेणं नाहीये. महादाईसांची जी काही दुःख तळमळ त्यावेळेला झाली की बाबा हे मी बनवलेलं देवाला आवडलं नाही, पण आता जे मी बनवते ते मात्र देवाला आवडलं पाहिजे, देवाने स्वीकार केलं पाहिजे. नाही स्वीकार केलं तर काय करायचं, पुढे काय डोकं चालवायचं. आता जो पदार्थ म्हटला तोच पदार्थ देऊन सुद्धा श्रीप्रभू नाही म्हणतात. आता तर तो पदार्थच नाहीये, वेगळाच पदार्थ बनवतोय आपण. आणि मग आता तरी श्रीप्रभू स्वीकारतील का, माझी क्रिया वाया जाईल. म्हणून ते दुःख तळमळ सगळं एकाच वेळेला, ह्याला काही जास्त वेळ लागला नाहीये. खूप तर खूप 10 मिनिटाचा वेळ गेला असेल, पण 10 मिनिटामध्ये कधी कधी आपण 1 तास जी प्रार्थना नाही करू शकत ती 1 मिनिटामध्ये आपण करू शकतो बरं का. आणि ती महादाईसांनी कुठेतरी ती तळमळ व्यक्त झाली आणि म्हणून आता जो पदार्थ दिला तो डिडरे नाहीये, परंतु श्रीप्रभू म्हणतात आय्या आता माझा होय म्हणे. आता बरोबर ते डिडरे मला तुम्ही दिलेला आहे. मग गोसावी अर्पणा केली. यापरी सर्वज्ञ म्हटले बाई तेधवा श्रीप्रभूंची प्रवृत्ती भंगिलीची होती. श्रीप्रभूंची प्रवृत्ती भंगिलीच होती बर का. परंतु माते तुम्हा कैसे निस्फुरले, परंतु तुम्हाला खरंच ते स्फुरलं. म्हणजे याचं आश्चर्य स्वामी देखील व्यक्त करत आहेत की त्या वेळेला श्रीप्रभूंच्या समोर ते सुचणं आणि स्फुरणं खूप अवघड आहे. श्रीप्रभू माहीम भट्टांकडे बघतात, परंतु माहीम भट्टांना काहीच कळत नाही, पण ते भट्टोबासांना कळतं. भट्टोबास म्हणतात तुम्हाला यांच्याशी बोलायचंय, न्याय भारती वगैरे सगळे आलेले आहेत. ते म्हणे नाही, ते मला नाही, श्रीप्रभूंची प्रवृत्ती अशी आहे की तुम्ही बोलावं. म्हणजे ते माहीम भट्टांच्या लक्षात येत नाही, पण भट्टोबासांच्या लक्षात येतं. म्हणजे हे स्फुरलं त्या वेळेला, महादाईसांना पण ते स्फुरलं त्याच वेळेला.
हे विशेष स्वामी आश्चर्य व्यक्त करतात. आणि मग एकदा त्या म्हणतात अमृत फळे. आता त्याला असं म्हणतात अमृत फळे म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी गोड पदार्थ आहे, किंवा त्याला गुलाबजाम असंही म्हणतात, विना पाकाचा जो आहे अशा प्रकारचा, असं समजून चला की गोड पदार्थ आहे. आणि ते म्हणतात की मी एकदा अमृत फळे केले, ती एक गोसाव्यांशी रुचली, स्वामींना ते आवडली. आणि मग रात्री वेळी लागी ठेवली, संध्याकाळी पण ते ठेवलेले आहेत. कधी कधी कोणी जर का म्हटलं हा छान झाले बरं का, आवडलं मला, तर ते दुसऱ्या वेळी पण येताना तेच आणतात, तिसऱ्या वेळी येताना तेच आणतात, चौथ्या वेळी ते इतकं आणतात की ते त्याच्याविषयी नावड तयार होऊन जात असते. परंतु इथे श्री प्रभूंना हे आवडलं, म्हणजे श्री प्रभूंनी ते व्यक्त देखील केलं. आणि म्हणून महादाईसांनी आवर्जून ते ठेवलेले आहेत की संध्याकाळी पण आपण वाढूया, बघूया, खाल्लं, स्वामींनी ग्रहण केलं, अर्पणा केली तर चांगलंच आहे. आणि मग स्वामींना जेव्हा ते संध्याकाळचं ताट वाढलं, अमृत फळे सुद्धा त्याच्यामध्ये ओळगविले. अमृत फळे ओली ते सियाळे दिस, म्हणजे थंडीचे दिवस होते आणि त्याच्यामुळे ते थंड पडलेले होते एकदम. थंडीचे दिवस असतील तर पदार्थ कसे असले पाहिजेत, कसे, थंड की गरम? गरम. शरबत असेल तर थंड. परंतु जे पदार्थ गरम असले पाहिजे ते गरमच वाढले गेले पाहिजेत, तर मग त्याचा तो आनंद असतो. आणि म्हणून थंडी असेल तर त्याच्यामध्ये ते पदार्थ थंड, म्हणजे आता आपण अन्नदानाला जास्त महत्व देतात, पण ते अन्नदान देत असताना ते निर्दोष झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे हेतू निर्दोष असला पाहिजे, सहेतुक नसलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रजतम हिंसादी हे प्रकार नसले पाहिजेत. आणि सोबतच पदार्थ उत्तम असले पाहिजेत आणि उत्तम प्रकारे वाढले देखील पाहिजेत बरं का. कधी कधी पदार्थ उत्तम असेल पण वाढण्याची पद्धती जर का चुकली तर तो पदार्थ खाऊ वाटत नसतो, असंही होतं. म्हणून ताट वाढण्याची पण एक पद्धती असते की ज्याच्यामध्ये ते असे वाढले की ते बरोबर ते पदार्थ खाऊ वाटतात. याच्यामध्ये सुद्धा तो गमक आहे. तुम्ही जर का ते जे पदार्थ गरम वाढले पाहिजे ते गरम वाढले तर ते 2 घास जास्त खाल्ल्या जातात. तुम्हाला जास्त काही आग्रह करायची गरज नसते, आपोआपच ते गरम आलं की ते खाल्ल्याच जात असतं. म्हणजे इत्यादी प्रकारे अन्नदान करत असताना अशा प्रकारे जर का आपण ते दातृत्व केलं तर आपली क्रिया आपोआपच त्याच्यामध्ये वाढ वृद्धी त्याच्यामध्ये होत असते. आणि महादाईसांनी ते थंड असे ते अमृत फळे वाढलेली आहेत आणि ती ही वैसी झाली होती, थंड अशी पडलेले होते. गोसाव्यांशी उष्णाची प्रवृत्ती, आणि स्वामींना ते उष्ण पाहिजे होते, म्हणजे गरम पदार्थ पाहिजे होते. श्री प्रभू म्हणतात मेली तावी म्हणे, जे हे तापवून आणा. पण काय तापवून आणा हे काही श्री प्रभूंनी सांगितलं नाही. आणि जी जी गेली ते पापडवून करून ओळगविला, पापड गरम करून आणला त्यांनी. मागुते श्री प्रभू म्हटले मेली जाय तावी म्हणे, तावी ना म्हणे. स्वामी म्हणतात परत तापवून आणा, तापून आणा. आता काय करायचं, गेलीये वाटी तूप ऊन करून त्या ठिकाणी त्यांनी ते ठेवलं आणून, म्हणजे तूप गरम करून आणलं. मागुते श्री प्रभू म्हणतात मेली जाय तावी म्हणे. मग महादाईसा घाबरला एकदम, आता काय कळेना. माणूस जेव्हा घाबरतो तेव्हा नेमक्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच गोष्टी तो करत नाही, बाकी सगळ्या गोष्टी तो करत असतो. वस्तू हरवली की आपण सगळीकडे शोधतो, फक्त ती वस्तू जिथे तिथे शोधत नाही, ती जागा सोडून देतो, बाकी सगळ्या गोष्टी बघतो, आपण ठिकाणं बघतो. तसं घाबरल्यानंतर आपण बाकीच्या महादाईसांनी सगळं केलं, परंतु त्यांचे हे लक्षात येईना की ते अमृत फळे तुम्ही बनवलेले गुलाबजाम कधी गरम करून खाल्लेत का? खाऊन बघा कधीतरी, म्हणजे ते अजून चविष्ट लागतात. म्हणजे आता हे आपल्या लक्षात थोडीच येतं की गुलाबजाम गरम करून खाता येतात, हे लक्षात नाही. आपण थंडच गुलाबजाम, सगळे लोक गुलाबजाम थंडच वाढत असतात, पण कधीतरी गरम करून ते खाऊन बघा तुम्ही, ते अजून चविष्ट लागतात. गोड पदार्थ कधीही आईस्क्रीम सोडून ते गरमच चांगले लागत असतात. आणि म्हणून महादाईसांच्या काही लक्षात येईना की आपल्याला स्वामी हे तापवून आणायला सांगतात
तेव्हा श्री प्रभू त्यांना म्हणतात, काया काया भीती, का घाबरताय बरं तुम्ही? म्हणून श्री करी अमृत फळ मोडून दाखविले, अमृत फळ मोडून दाखवले की हे कसे आहेत, थंड आहेत एकदम, हे तापवून आणा. आणि मग महादाईसांनी लगेच त्या शेगडीमध्ये इंगळ वगैरे टाकून वस्त्र घालून अमृत फळ ऊन करी, म्हणजे ते वस्त्रावर ठेवलेले आहेत, वस्त्र गरम होईल तशा प्रकारे त्याच्यामध्ये ऊब तयार होईल आणि ते गरम होतील. मग गोसाव्यांशी ओळगवी, म्हणजे असं एक 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 गरम करून ते स्वामींना ओळगवतात. अशा प्रकारे ती सेवा महादाईसांनी केली. आमचे स्वामी महादाईसांना विचारतात की तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही काय केलं? फक्त जाऊन आले है ना, आपल्याकडे यादी असते, आम्ही 3 दिवसामध्ये एवढी स्थानं केली, बस. आपल्याला त्याचं आश्चर्य असतं, आपण ज्यांना सांगतो त्याला पण त्याचं आश्चर्य असतं किंवा नसतं, पण तो वा वा खूप झाली बरं का स्थानं तुमची, बस एवढ्यावर आपला विषय असतो. तिथल्या लीळा ज्या आहेत त्या लीळेंविषयी आपण कोणी बोलत नाही, पण आमचे स्वामी जे आहेत तिथल्या श्री प्रभूंच्या लीळेविषयी क्रियेविषयी त्यांना विचारतात. आणि मग एकदा ते तर म्हणतात की एकदा तर खूप दिवस श्री प्रभूंना मादने नाही, म्हणजे स्नान नाही, आणि गोसाव्यांचा श्रीमुकुट फुरसैला होता, म्हणजे जर का केसांना तेल लावलं नाही तर कसे असे भुरकट भुरकट केस वाटतात, तसं ते झालेलं होतं. आणि महादाईसा गेल्या आणि स्वामींच्या श्रीमुकुटी न पुसत तेल ओळगविले. आता काय झालं की महादाईसा सेवा करतायत आणि एकेका सेवेमध्ये ते काय होत आहेत की बरोबर श्री प्रभूंची प्रवृत्ती जाणून त्या क्रिया करतायत. श्री प्रभू प्रसन्न होत आहेत. महादाईसांना थोडं बरं वाटलं की आपण सेवेमध्ये योग्य प्रकारे आपला प्रवास सुरू आहे. आणि त्यावेळेला एक दिवशी मग त्यांनी काय केलं, न पुसत न विचारता त्यांच्या श्रीप्रभूंच्या श्रीमुकुटावर तेल ओतून दिलं. त्यांना वाटलं श्रीप्रभू कोपू नटतील आणि मग ते ओरडतील म्हणा काय, परंतु प्रसन्न होतील आणि आपण वाईट काम करत नाहीये. खूप वेळा आपला हेतू चांगलाच असतो, परंतु त्या क्रियेची ती वेळ चुकते म्हणा, किंवा समोरच्यांची परवानगी घेऊन आपण ती क्रिया करणं आवश्यक आहे. स्वामी एकीकडे म्हणतात की येथून म्हणावे तेवढी तुम्ही करावे, आम्ही म्हणू मग तुम्ही सेवा कराल का? नाही. आणि एकीकडे म्हणतात येथीचा व्यापार पूस पुसो कीजे, विचारून म्हणजे काय गोष्टी विचारायच्या आणि काय गोष्टी विचारायच्या नाही याचं तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे भोजनाच्याच बाबतीत असेल तर अलीकडे खूप लोकांना ते माहीत झालेलं आहे की काय पथ्य पाणी आहे किंवा परिच्छेद आहे, हे सगळं विचारून आपण ते बनवत असतो. पण तुम्ही तुमच्या मनाने सगळं बनवलं आणि त्यांचा सगळ्याच पदार्थांचा परिच्छेद असेल तर, वस्त्राच्या बाबतीत पण त्यांना काय अपेक्षित आहे आणि आपण वेगळंच काही घेऊन दिलं तर तसं नाही. मग त्या वेळेला काही बाबतींमध्ये विचारलंच पाहिजे आणि काही गोष्टींच्या बाबतीमध्ये विचारायची आवश्यकता नाही. आणि म्हणून इथे न पुसत तेल ओळगवल्यानंतर स्वामींनी काय केलेलं आहे, गोसावी कोपू स्वीकरिला. श्रीप्रभू कोपू नटले आणि गोसाव्यांचा अधरू कापिन्नला, म्हणजे अधर जो आहे खालचा ओठ आहे असं तर रागाच्या भरामध्ये तो थरथरला. हे काही महादी फेंदी दांडेवरी सीस लावावे म्हणे, ओणा घालावे म्हणे. महादी फेंदी म्हणजे स्वामी त्यांना ओरडून बोलतात आणि तुम्हाला चांगलं काठीने मारलं पाहिजे, तुम्हाला अंगठे धरायला लावले पाहिजेत. ते तैसेची गोसावी बीजे केले, सरीसी मीही गेलीये. श्रीप्रभू तिथून निघून गेले. आता श्रीप्रभूंना अप्रसन्न कोणी केलं? महादाईसांनी केलं. कोपू नटले कुणामुळे? महादाईसांमुळे. मग आता त्यांचा कोप जो आहे तो शांत करायचा, त्यांना प्रसन्न करायचं, हे कार्य पण कोणाकडे? आता महादाईसांकडे. आपण जर का देवाला उदास केलं तर प्रसन्न पण आपणच करायचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी बाईसा जरी मध्यस्थी झाल्या की बाबा ते भट नाथोबासांना काय शिक्षा असेल ती करा, त्यांना किती वेळ बाहेर ठेवणार? त्यावेळी शिक्षा भोगून स्वामींच्या प्रवृत्तीला विखो होऊन स्वामींना प्रसन्न करण्याचं कार्य त्या दोघांचंच आहे, भटोबास आणि नाथोबासांचं. कारण त्यांनी अप्रसन्न केलेलं आहे. म्हणून तशा पद्धतीने महादाईसांना असं वाटलं की आता हा आपण अप्रसन्न श्रीप्रभूंना केलं, म्हणून त्या सुद्धा स्वामींच्या मागे गेल्या.
आणि भट्टोबासांना म्हणतात चुली खालील उबाळा आखुडी हो, म्हणजे त्यांनी पूर्ण तयारीने महादाईस आहेत, नुसतंच उठून तेल नाही टाकलं, तर त्याच्या आधी त्यांनी पाणी तापवायला ठेवलंय, त्याच्या खाली चांगलं विस्तव जो जाळ आहे, नुसता विस्तव नाही, जाळ चांगला, लाकडं वगैरे त्या चुलीमध्ये लोटून चांगलं जाळ केलं की पाणी कसं कडक असं तापलं पाहिजे. आणि आता श्री प्रभू निघून गेले, विषय एकदम बदलून गेला. महादाईचा भट्टोबासांना म्हणतात की चुलील खाली जो जाळ आहे तो मागे करा, ते लाकडं काढून घ्या थोडेसे. म्हणजे काय होईल की आता श्री प्रभू स्नान करतील की नाही करतील माहिती नाही. आणि तव दारवठा दादोस भेटले, आणि श्री प्रभू निघून गेले. दादोस तेवढ्यात येत आहेत, महादाईचा पण निघतायत बाहेर. आणि दादोसांच्या लक्षात आलं काय झालंय. ते म्हणतात रुपे रुपे ओकटे करीत असा. तुम्ही खूप चुकीचं कार्य करताय बरं का. तुम्ही श्री प्रभूंच्या सेवेमध्ये जे काही चुका करतायत हे खूप ओकट तुम्ही करत जोडत आहात. श्री गोसाव्यांची प्रवृत्ती भंगिते असा, श्री प्रभूंची प्रवृत्ती तुम्ही भंगत आहात. जेणे नरका जातेची करीते असा, आणि ज्याच्यामुळे तुम्ही नरकाला जाल तेच सेवा तुम्ही करताय. तेव्हा महादाईसा म्हणते, मी दादोसांना म्हणाली, दादो उगे असा हो, फाटका पाव नकोस हो, उगे असा. आधीच कपडा फाटलेला त्याच्यात तुम्ही काय करताय, अजून तो पाय टाकून तो फाडून टाकताय, म्हणजे आधीच सगळं बिघडलेलं आहे. तर तुम्ही ते निस्तरण्याचं मला काहीतरी सांगा, ते सावरण्यातनं त्याचं काहीतरी सांगा. तुम्ही अजून मला दुखवतायत. तैसेची गोसावी टोकण्याच्या वरासी बीजे केले, ओसरीवरी उकडासन झाले. स्वामी टोकणे नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांच्या घरी जातात, 2 पायावर स्वामी बसलेले आहेत आणि स्वामी जे आहेत कोपू नटलेले आहेत. गोसाव्यांच्या बाळ प्रदेशावरी जे तेल येते गोसावी दारवंडेसी पुसती, आणि आता ते तेल जे ओतलेलं आहे ते जर का चोळलं असतं चांगलं तर काय झालं असतं, ते मुरलं असतं त्याच्यामध्ये. परंतु ते नुसतंच ओतलंय तर ते इकडून असं 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 ते ओघळ त्याचा येतो आहे. श्री प्रभू काय करतात, तो ओघळ असा श्रीकराने असं हे करून तो दारवंडेसी दरवाजाच्या त्या लाकडाला म्हणा वगैरे ते पुसतात. आणि महादाईसांनी मग स्वामींना विनंती केली की जीजी मी पुसू का ते. आऊ मेली जाय उगी उगी म्हणे, गप बस. श्री प्रभू त्यांना बाजूला करतात. गोसावी कोपू स्वीकारला. मागो ते महादाईसांनी विनंती केली, जीजी मी पुसू. परत विनंती केली. सेवकाने मागे हटायचं नसतं, म्हणजे सेवा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण तिथे थांबायचं आहे. आणि पुन्हा ते विचारतात, श्रीमंतात उगी उगी म्हणे. तिसरी वेळे मग गोसावी प्रसन्ना दृष्टी अवळोकिले. आता याच्यामध्ये आपल्याला श्री प्रभू ते तेल पुसू देत नाही आणि महादाईचा पुसू का विचारतात एवढंच दिसतंय. परंतु त्या वेळेला जेव्हा श्री प्रभू ओरडतात त्यांच्यावर, जेव्हा पण नको म्हणतात, त्यावेळी महादाईसांच्या मनामध्ये काय दुःख होत आहे किंवा काय तळमळ आहे ती आपल्याला दिसत नाहीये. ती कोणाला दिसते, ती श्री प्रभूंना, परमेश्वरालाच ती तळमळ दिसणार, ते दुःख दिसणार. आणि त्याच्यामध्ये प्रायश्चित्त आहे परत, की खरोखरच हे आपण चुकीचं केलं. न पुसत असं कोणी न पुसत तेल टाकतं का, म्हणजे ते टाकलं नव्हतं पाहिजे. त्यांना त्यांची चुकी लक्षात येते, प्रायश्चित्त झालेलं आहे, दुःख झालेलं आहे, परंतु हेतू मात्र चांगला आहे. थोडस क्रिया करण्यामध्ये अकुशलता घडली, परंतु क्रिया करण्याचा हेतू चांगला जर का असेल तर मग परमेश्वर कुठेतरी त्या ठिकाणी त्या गोष्टीचाही विचार करणार आहेत. आणि मग तिसऱ्या वेळी महादाईसांनी बघितलं, आता महादाईसा नुसतं विचारत नाहीयेत, महादाईसा श्री प्रभूंच्या श्रीमुखाचं पण निरीक्षण करतात की कसा चेहरा आहे, श्रीमुख कसं आहे, प्रसन्न आहे का, कोपू नटलेले आहेत की कसे आहेत. तर त्या ठिकाणी श्री प्रभूंचा जे श्रीमुख आहे ते आता थोडस प्रसन्न दिसतंय त्यांना. आणि प्रसन्न दिसल्यानंतर परत महादाईसा विचारतात की जीजी मग मिया गोसा श्रीमुकुटावरी हात ठेविला. मग महादाईसांनी विचारलेलं नाहीये. कधी कधी विचारायचं नसतं,
म्हणजे ती क्रिया करायची असते सरळ. काही क्रिया विचारायच्याच असतात, वाढताना विचारायचंच, वाढायचं का एकदमच ठेवून दिलं तर तसं नाही चालत. पण काही क्रियांच्या बाबतीमध्ये आता लक्षात आलं की श्री प्रभू प्रसन्न झालेले आहेत, म्हणजे आता सेवेचा स्वीकार करणार आहेत. आता आपण त्या सेवेला सुरुवात करायला हरकत नाही. आणि श्रीमुकुटावर सरळ हात ठेवला आणि गोसाव्यांशी समस्तळ आसन झाले. म्हणजे हात ठेवला म्हणजे आशीर्वादाचा हात वगैरे नाही, सेवेचा हात आहे तो, सेवकाचा तो हात आहे. की आता त्या दृष्टीने की श्रीमुकुट आता आणि ते जे तेल आहे श्रीमुकुटाला चोळायचं आहे, त्या दृष्टीने तो हात ठेवलेला आहे. श्री प्रभू खाली बसलेले आहेत, आसनस्थ झाले. आणि तया ते जाडी मागितली. ज्यांच्या घरी श्री प्रभू आहेत त्यांना जाडी, ते टोकणे आहेत त्यांचं नाव, त्यांच्याकडे सतरंजी किंवा बसण्यासाठी आसन लगेच महादायसांनी मागवलं. आणि गोसाव्यांना आसन झालं, तेही डेराभरी पानिया ठेवले. म्हणजे त्यांनी लगेच, त्या बाईंनी पण बघितलं, आंघोळीसाठी स्वामींच्या स्नानासाठी पाणी ठेवलेले तापत. आणि भटाते म्हणितले, म्हणजे भटोबासांना महादाईसा म्हणतात, नागद्या चुली उबाळा सोयी जाय. मग अशी चुलीचा उबाळा काढायला सांगितला, तो आता चुलीमध्ये उबाळा तू काय कर, ते लाकडं वगैरे पुढे लोटून दे, म्हणजे तेही पाणी तापू दे. अशा प्रकारे तीही वाटीभरी तेला दिली. त्यांनी वाटीभर तेल दिलं. आणि मग जी गोसाव्यांच्या श्रीमुकुटी तेल ओळगविले, वीरगुंटी घातली. म्हणजे चांगले केसांना वगैरे तेल चोळून वगैरे, वीर लोक जसं केसांची गाठ बांधतात त्या प्रकारे ती गाठ बांधलेली आहे. मगजी गोसाव्यांचे श्रीचरण उठिले. मगजी गोसावी एकू एकू श्रीचरण दोन्ही दोन्ही वेळ देते. मग श्रीचरणाला श्रीकराला तेल चांगलं चोळलेलं आहे आणि एकू एकू श्रीचरण. आता किती प्रसन्न झाले, एकदाही सेवा करू देत नव्हते, आता एकदा सेवा झाली, परत दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा. म्हणजे जसं निळभट्ट भांडारेकरांना एकदाही सेवा नाही घडली आणि त्यांची तळमळ असल्यामुळे आता त्यांना किती वेळा सेवा मिळाली, 2 वेळा सेवा मिळाली. तशाच प्रकारे तळमळ वगैरे असल्यामुळे महादाईसांना 2-2 वेळा, एक एक श्रीकर 2-2 वेळा, एक एक श्री चरण 2-2 वेळा श्री प्रभू तेल लावण्यासाठी म्हणून देतात. आणि मग महादाईसा दुःख उपजे. आता हे सगळं महादाईसा आमच्या स्वामींना सांगतात. आणि सांगत असताना महादाईसांना दुःख होतंय, डोळ्यामध्ये अश्रू आले, रडायला येत आहे त्यांना. सांगती तव तव दुःख करीती. आणि जसं जसं सांगत होते तसं तसं दुःख करतात. दुःखामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, की मी अकुशलता केली तरी देखील श्री प्रभूंनी माझ्या सेवेचा स्वीकार केला. म्हणजे मी अकुशळ वगैरे श्री प्रभूंची प्रवृत्ती जाणली नाही, परंतु श्री प्रभूंनी तरी देखील काय केलेलं आहे, माझ्या क्रियेला स्वीकारामध्ये घेतलं, म्हणून ते रडायला त्यांना येतं. श्री प्रभू किती दयाळू आहेत वगैरे. या उपरी सर्वज्ञ म्हटले, बाई ऐसे दुःख करीत असा तरी तेथून का आले ते. जर का एवढं तुम्ही दुःख करता मग तुम्ही का आले बरं, है ना. तुम्ही मार्गातनं आले की म्हणता की नाही, इतकं छान वाटत होतं मार्गामध्ये, रोजचं विधी विधान वगैरे, मग का आले बरं तुम्ही मार्गातनं. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की महादाईसांना सुद्धा तिकडून यायचं नाहीये. जसं तुम्हाला येऊ वाटत नाही मार्गातनं, महादाईसांना सुद्धा तिथून येऊ वाटत नाही. परंतु महादाईसा म्हणतात, जीजी मी काही येती होतीये, मी कुठे येत होते, माते दादोसी आणले, मला दादोसांनी आणलेलं आहे, है ना. आपण ज्यांच्यासोबत मार्गात जातो, निरोपणाला जातो, स्मरणाला जातो, ते लोक आपल्याला घेऊन येतात. तुम्हाला स्थानाच्या इथे गेल्यानंतर स्मरण करायचं असतं, सोबतच्या म्हणतात चला उशीर होतोय, गाडी भेटणार नाही पुढे, तुम्हाला उठावं लागतं. तुम्ही एखाद्या वेळेस सेवेमध्ये तिथे मार्गामध्ये तुम्हाला सेवा करायची असते, पण सोबतचे जे असतात नेलेले, म्हणून साजात्य न्यावे. ज्यांना सेवेची आवड आहे त्यांना घेऊन जा, ज्यांना स्मरणाची आवड आहे त्यांना स्मरणाला सोबत घेऊन जा, ज्यांना आवड नाही त्यांना घेऊन जाऊ नका. ते तुम्हाला स्मरण करू देणार नाही, स्वतः तर करणार नाही. म्हणून जे तुम्हाला स्मरण करू देतील, तुमचा विधी वाढवतील, अशाच व्यक्तींच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे.
महादाईसांच्या सोबत दादोस होते, भट्टोबासही होते, भट्टोबासांचा उल्लेख नाहीये, दादोसांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, की त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी मला परत घेऊन आले इकडे. आईसाही नाहीये मग नाग द्या करवी म्हणविले, आणि मी येत नव्हते तर भट्टोबासांना त्यांनी कान भरले आणि त्यांच्याकडनं मला सांगायला लावलं. गोसावी दादोसांची वास पाहिली, आमचे स्वामी, आता आमचे स्वामी कोपून हटलेले आहेत आणि दादोसांकडे स्वामी अवलोकन करतात. स्वामी म्हणतात, हा महात्म्यो बरोबर आहे, ते हे म्हणतात ते बरोबर आहे का? तर दादोसी म्हटले, जी जी मा येत असून काही धड करीत होती. तिथे काय धड वागत होते का तिथे? श्री प्रभूंची प्रवृत्ती भंगिती, देहाचे लक्ष 10 किडिया मुंग्या मारिती. म्हणजे श्री प्रभूंची प्रवृत्ती भंगत होते आणि देहाचे म्हणजे दिवसभरामध्ये किती 10 देहाचे लक्ष 10 म्हणजे, आणि त्याला लक्ष पण लावलंय, म्हणजे 1 ते 10 लाखामध्ये त्यांनी गणती केलेली आहे. लाखो किडे मुंगे रोजचे महादाईसा मारत होत्या. भीतरी निद्रा करीती, स्वामीने सांगितले भीतरी निद्रा करू नका श्री प्रभूंच्या मठामध्ये, परंतु या भीतरी निद्रा करत होत्या. यावरी सर्वज्ञ म्हणतात, बाई भीतरी निद्रा का करा, भीतरी निद्रा का करत होते तुम्ही? मग महादाईसा म्हणतात, देवा म्हणजे श्री प्रभूंच्या उदरवेथीची प्रवृत्ती कधी कधी असेल, म्हणजे पोट दुखतंय श्री प्रभूंचं, तर मग त्यावेळेला त्यांच्या त्या पोटाला शेगडी म्हणजे विस्तवामध्ये खाली समजा त्या पलंग जो आहे त्याच्या खाली विस्तव ठेवणे किंवा त्यावर कपडा तापवून गरम करून त्याची ऊब जी आहे ती श्री प्रभूंच्या पोटावर तो कपडा ठेवणे वगैरे, किंवा श्रीकर ठेवणे त्यांचा हात असा हे करून, किंवा महादाईचा आपला हात ठेवणं हात असा तापवून वगैरे, म्हणजे इत्यादी प्रकारे त्या ज्या काही सेवा आहेत की स्वामींनी उदरवेथीची प्रवृत्ती स्वीकारली, तर त्यावेळेला आवश्यक जी सेवा आहे ती करण्यासाठी म्हणून मी आतमध्ये भीतरी निद्रा करत होती. यावरी सर्वज्ञ म्हटले, तेच उदरव्यथा काहीसी पा. म्हणजे श्री प्रभूंच्या ठिकाणी उदरव्यथा कसली बरं? म्हणजे आता असं म्हटलं जातं की तो जो मूळ जीव तिथे येणार होता त्यांचं दवडणे श्री प्रभूंनी केलेलं आहे, आणि त्या वेडीपीसी मूर्ती जी स्वीकारलेली आहे तिथे जो जीव येणार होता त्या जीवाला दवडलं आणि त्या ठिकाणी श्रीप्रभूंनी अवतार स्वीकारलेला आहे, आणि त्या प्रकारचं त्यांनी जे काही व्यक्तिमत्व आहे ते श्रीप्रभूंचं तशा पद्धतीचं आहे, आणि मग त्याचं जे काही कर्मवशे काय असेल वगैरे ते श्रीप्रभूंनी स्वीकारलं असं म्हटलं जातं. आणि म्हणून ही चिंता स्वीकारली. स्वामी म्हणतात, तेथीचे ते सगळी तेथीची प्रवृत्ती, म्हणजे ही स्वामींची प्रवृत्ती आहे काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं. आपण त्याला काय केलेलं, श्रीप्रभूंना हे आवडतं है ना. आपल्या डोक्यामध्ये काय आहे, श्रीप्रभूंना काय आवडतं खायला? चणे आणि गुळ, असं महावपंथी लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. ते मुळामध्ये म्हणजे श्री प्रभू आहेत परमेश्वर. परमेश्वर असं परमेश्वराला कुठल्याही पदार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये, मुळात जो पदार्थ आहे तो प्रपंच आहे. लक्षात घ्या, आम्हाला देवाने जे काही ज्ञान दिलं त्याच्यातनं तुम्ही प्रपंचाच्या वेगळे व्हा किंवा प्रपंचामध्ये आसक्त राहू नका. प्रपंचातच राहा पण प्रपंचामध्ये आसक्त राहू नका, असं ते तत्वज्ञान आहे. आणि त्या स्वामींना खीर आवडते किंवा गुळ आवडतो किंवा चणे आवडतात, म्हणजे हे तत्वज्ञानामध्ये बसत नाही. तिथे त्यांनी ते स्वीकारलं म्हणजे त्यांना ते आवडतं असा प्रकार नाही. असं आवडत असतं. आमचे श्री प्रभू वृद्धपुरामध्ये कुठेही जातात आणि कुणाच्याही घरचं अन्न स्वीकार करतात, ते काही गुळ आणि चणे स्वीकार करतात असं नाहीये. तिथले कुठलाही पदार्थ ते स्वीकार करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी श्री प्रभूंची काय प्रवृत्ती, आमचे स्वामी म्हणतात की ते त्याची ज्याची प्रवृत्ती म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीच्या अनुरूप सगळं चाललेलं आहे, आणि श्री प्रभूंची जी प्रवृत्ती आहे तशा प्रकारचं कार्य श्री प्रभू करत आहेत. आणि मग ते देहाच्या लक्ष 10 किड्या मुंग्या तुम्ही मारायच्या, म्हणजे नेमकं कसं? महादाईचा म्हणतात की श्री प्रभू जिथून बीजे करायचे म्हणजे त्या ठिकाणी गोसावी तया वाटा बीजे करीती, ते गोसाव्यांच्या श्रीचरणी खडे गोटे रूपती. बघितलं त्यांनी, खडे गोटे रूपतात म्हणजे त्या वाटेवरती
जर का काही असं आहे तर ते मी झाडून काढायची, तिथे रांगोळ्या वगैरे काढायची वगैरे. आणि दादोस म्हणतात की स्वामी तिथून जातही नव्हते, यांच्या रांगोळ्या एका बाजूला आणि श्रीप्रभू एका बाजूने निघून जायचे. त्या महादाईचा म्हणतात जिजी ते एक दिवशी सांधीतनं गेले, म्हणजे तिथे रांगोळी नव्हती तिथून ते गेले. मुळामध्ये ज्यांच्यासाठी रांगोळी काढली जाते त्यांनी त्या रांगोळीवरून जायचं असतं, अशी पद्धत आहे. परंतु श्रीप्रभू बाजूनी गेलेले आहेत म्हणून ते म्हणतात की श्रीप्रभूंनी त्यांच्या रांगोळीचा स्वीकार देखील केलेला नाही. परंतु इथे रंगमाळिका चुकुनी अनेकडे बीजे करावया आवांकित होते तव संधी नाही. महादाईचा म्हणतात दुसऱ्या दिवशी मी दाट रांगोळी काढली, म्हणजे रांगोळीवर पाय द्या, श्रीकर त्यांना श्रीचरण ठेवावाच लागेल, इकडून तिकडून जाता येणार नाही, अशी दाट रांगोळी त्यांनी काढली. आणि श्रीप्रभू चुकवूनी, म्हणजे त्याच्यावर पाय श्रीकर द्यायचा नाही, श्रीचरण द्यायचा नाही. का नाही द्यायचा? की तुम्ही रांगोळी काढली तर तुम्हाला वाटतं की ह्याच्यावरून चालत यावं ज्यांनी कोणी, आणि जे कोणी येणार आहेत त्यांना असं वाटतं की ह्याच्यावर आपण जर का पाय दिला तर त्यांच्या रांगोळीचा अपमान होईल, असं त्या समोरच्या व्यक्तीला वाटत असतं. म्हणून श्री प्रभू देखील त्याला श्रीचरण लावत नाही की नको, ते जे काढलेलं आहे ते बिघडून जाईल. आणि म्हणून ते रांगोळी चुकवून श्रीचरण ठेवायला बघतात. परंतु संधी नाही. ते भटाची वास पाहिली आणि नागदेनी म्हटली जीजी ऐसे आमचे गोसावी सुख देती. आणि गोसावी हास्य स्वीकारून बीजे केले. म्हणजे ते भटोबास म्हणतात की देवा आता तुम्ही आपले ऐश्वर्य बीजे करा, आता कसं जाता बघा, तुम्ही परमेश्वर आहात हे चुकवून जाऊ शकाल का? तुम्ही नाही जाऊ शकत. भक्ताच्या सेवेचा स्वीकार करावाच लागेल. आणि श्रीप्रभू प्रसन्न होतात तेव्हा भटोबास म्हणतात की ऐसे आमचे गोसावी सुख देती, म्हणजे आम्हाला समाधान वाटेल जर का तुम्ही या सेवेचा स्वीकार केला तर. आणि हास्य स्वीकारून स्वामी त्याच्यावरून बीजे करतात. आणि मग स्वामी म्हणतात श्रीप्रभूची सेवा आणि हिंसा, श्रीप्रभूची आणि सेवा तुम्ही करत आणि त्याच्यामध्ये हिंसा, सेवा करत असाल तेव्हा हिंसा नाहीये. तुम्ही जर का ते सेवेचं प्रदर्शन करत असाल तर हिंसाच हिंसा आहे. एरवी पण आता मार्गामध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतातच ना, त्याच्यामध्ये पण हिंसा होतेच. पण ती सेवा म्हणूनच करत असाल तर मग सरळ सरळ ती हिंसा या प्रकारामध्ये ते मोडत नाही. कारण की ते सेवेमध्ये आहे. क्रिया उभय रूपा जरी असल्या तरी इथे प्राधान्य सेवेचं आहे. आणि म्हणून त्या वेळेला त्या गोष्टींकडे थोडस दुर्लक्ष आहे, म्हणजे इथे गुणाचा जो प्रभाव आहे तो जास्त आहे. आणि स्वामी म्हणतात केशव नायकाचा परिवार जंतू भरला असे, म्हणजे तिथला जो काही नाला गटर आहे ते असं जंतूंनी भरलेलं आहे. आणि श्री प्रभू त्या वाटा जाणार आहेत, म्हणून जर का श्री प्रभूंना तिथे दुर्गंधी येईल म्हणून जर का कोणी ते सगळं उपसून स्वच्छ जर का केलं आणि श्री प्रभू त्या वाटा बीजे करीतू अथवा न करीतू परिते ते श्री प्रभूंची सेवा केली होय का. श्रीप्रभू तिथून येवोत का नको येवोत, पण त्यांनी कुठल्या हेतूने केली, श्रीप्रभूंना त्रास होता कामा नये म्हणून, दुर्गंधी येता कामा नये म्हणून त्यांनी ती स्वच्छता केली. देव तिथे नाही जरी आले तरी देखील त्यांना त्याचं गोमट आहे असं म्हणून महादाईसा ज्या आहेत सर्व वृत्तांत सांगतात. आणि श्रीप्रभूची सेवा ते अदृष्ट सेवा आहे. श्रीप्रभूंची सेवा खरोखर अदृष्ट सेवा आहे. त्या सेवेतनं काहीच तुम्हाला दृष्टपर मिळणार नाहीये. कदाचित आमचे स्वामी केळे बोरेचा प्रसाद देतात काय वगैरे वगैरे आहे ना. आता आपण काही सेवा केली, हा तुम्ही सेवा केली, हे घ्या प्रसाद घ्या, त्या सेवेचं दृष्टपर फळ लगेच मिळालं आपल्याला बरं वाटतं. नाहीतर आपण म्हणतो आम्ही एवढी सेवा केली, आमचा शॉल घालून सत्कारही नाही झाला, आम्हाला प्रसादही नाही दिला त्यांनी. म्हणजे आपण सेवा करतो पण दृष्टपर मोबदल्याची अपेक्षा ठेवतो. श्री प्रभूंकडनं दृष्टपर तुम्हाला काहीच भेटणार नाही. जे मिळेल ते अदृष्टपर मिळणार. म्हणून श्री प्रभूंची सेवा ते अदृष्ट सेवा आहे. प्राणियासी करू आवडे. आणि अशा महादाईसांसारखे जे जीव आहेत त्यांना ती करायला आवडते ती सेवा. श्री प्रभू करू देती स्वीकरिती. आणि मग अशा जीवांची सेवा श्री प्रभू करू देतात अशा जीवांना आणि त्याच्या सेवेचा स्वीकारही करतात. ओखटे केले ऐसे कीजे ऐसा प्राणिया धर्मापासून काढीजे. आणि तुम्ही ओखटे केले, दादोसांना स्वामी म्हणतात
तुम्ही ओकटे केले, ऐसे कीजे, असं करावं का? ऐसा प्राणिया, धर्मवान क्रिया करणारा व्यक्ती तुम्ही धर्मापासून काढला. स्वामी म्हणतात वासरू तान्हिले होते, आणि त्यावेळेला या प्रसंगी स्वामींनी या दृष्टांत निरूपण केलेलं आहे की वासरू तान्हिले होते, म्हणजे कुणी वासरू आहे, तो वासरू तान्हेला आहे, तहान लागलेली आहे, आणि ते पाण्याची ओल देखून आडा भवंते भवे, त्याला तो आड दिसतो, पण त्या आडामध्ये पाणी आहे हे त्याला माहिती नाहीये. परंतु आडा भवंते म्हणजे तिथलं जे ओल आहे, पाणी भरताना वगैरे जे काही पाणी सांडलेलं आहे वगैरे वगैरे, तर ते पाण्याची ओल देखून आडा भवंते भवे, त्याला माहिती याच्यामध्ये पाणी आहे, म्हणून तो त्या आडाच्या भोवती फिरतोय. पण नुसतं त्या आडाच्या भोवती फिरल्याने पाणी मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही नुसत्या प्रदक्षिणा केल्या स्थानाच्या खेटून तर त्याच्याने देव मिळत नसतो बरं का. तुमचं ते एक समाधान आहे, देव ज्याच्याने मिळणार त्याच्यानेच मिळणार आहे. तसं पाणी जर का त्याला पाहिजे असेल तर ते पाणी त्याला वर आणावं लागेल, काढावं लागेल, ती प्रक्रिया करावी लागेल, तर ते पाणी मिळेल, किंवा कोणीतरी ते काढून त्याला द्यावं लागेल, तर त्याला ते पाणी मिळणार. गोल गोल फिरून पाणी मिळणार नाही. वाटा लाडू जातू होता, कोणीतरी तो व्यक्ती जात होता, आणि बापुडे बासी तान्हेली, आता त्यांनी बघितलं की वासरू किती तान्हेलेलं आहे. आता कसं असतं की विहिरीचं जर का पाणी काढायचं, आडाचं पाणी काढायचं, तर ते जे काही साहित्य सगळं आपल्याला घेऊन यावं लागतं. ज्यांना पाणी पाहिजे ते घरूनच ते मोठ वगैरे काय असेल ते घेऊन येतात, म्हणजे ते दोर बांधलेला असेल त्या बादलीला वगैरे, ते सगळं घरून घेऊन येतात. ते तिथे नसतं उपलब्ध. त्यांनी ते पाणी काढलं की तो त्याचं साहित्य घरी घेऊन जात असतो. आता तो जो व्यक्ती आहे तो वाटा जातोय, म्हणजे प्रवासी येतो, त्याला माहिती नाही, तिथलं गावातली काय माहिती नाही. आता तिथे पाणी काढण्याचं कुठलंही साधन त्याच्याकडे उपलब्ध नाहीये. आता त्यांनी बघितलं की ही जी काही बासी आहे तान्हेली, म्हणजे ही तान्हेलेली आहे, हिला जर का पाणी नाही मिळालं तर काय होईल, ही मरून जाईल असं त्याला वाटतं. हेतू चांगला आहे, विचारही चांगला आहे, परंतु क्रिया मात्र चुकीची आहे. तो काय करतो की हिला पाणी मिळालंच पाहिजे, आणि आपण जर का असंच बसून राहिलं तर हिला पाणी मिळणार नाही आणि ही मरेल, म्हणून तिला पाणी भरपूर प्रमाणात मिळावं म्हणून तो काय करतो, तिचे चारी पाय त्या वासराचे पकडतो आणि आडांत घाली विहिरीमध्ये टाकून देतो, त्या आडामध्ये, म्हणजे आता भरपूर पाणी पिईल ती. ते जीवे जाय, आता काय होतं, पाण्याशिवाय ती मरणार होती, आता पाण्यामुळे मरणार आहे, है ना. एखाद्या झाडाला पाणी मिळत नाही म्हणून ते मरताना एका झाडाला एवढं पाणी मिळतं की त्याच्याने पण ते मरत असतं. आणि म्हणून पाणी जे आहे ते प्रमाणात, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी प्रमाणात भेटल्या पाहिजेत बरं का. कमी प्रमाणात भेटलं तरी नुकसान, अति प्रमाणात भेटलं तरी नुकसान आहे. प्रमाण त्याचं बरोबर असलं पाहिजे. आता हे कसं झालं, अति प्रमाणामध्ये पाणी मिळालेलं आहे. आता प्यायचं पाणी तिला पाहिजे होतं, आता या ठिकाणी त्या पाण्यामुळे तिचा जीव जाणार आहे, आणि त्या पाण्यामध्ये तिला टाकल्यानंतर किती वेळ ती पोहू शकेल, प्राणी पोहतात पण किती वेळ पोहू शकतील, एका विशिष्ट वेळाने ती बुडणार आहे आणि ती मरणार आहे. तेने तयासी नरक होती, कुणाला नरक होता, ज्याने त्या वासराला पाण्यामध्ये टाकलेलं आहे त्याला ते नरक होणार आहेत, आणि त्याला तो दोष लागणार आहे. जलद्रूपाची हिंसा केली तर स्थावरामध्ये त्या जीवाला कर्मभोग दुःखभोग भोगावे लागतात. आणि अशा पद्धतीने त्या दृष्टांतामध्ये त्या व्यक्तीने काय केलं, एकदम हेतू चांगला होता परंतु क्रिया करण्याची जाणीव पण असते. आमचे स्वामी सांगतात ज्ञाने विन वैराग्य करू शकत नाही, आणि ते केलं तर ते उपयोगाचं नाही. ते ज्ञान युक्तच ते वैराग्य केलं पाहिजे, किंवा ज्ञात विरक्ताच्या देखोवेखी त्यांना विचारून वगैरेच आपल्याला ते वैराग्य करायचं. तशाच पद्धतीची सेवा बरं का, सेवेच्या बाबतीमध्ये पण असंच आहे की तुम्हाला त्या सेवेची जाणीव ज्ञान घेऊनच ती सेवा करायची आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करताय, तुमचा हेतू चांगला आहे, परंतु जर का म्हणजे आता जर का एखाद्या वेळेस आपण काही तूप वाढतो, ते तूप किती प्रमाणामध्ये वाढलं पाहिजे, अर्धा वाटी जर का तूप टाकलं तर
तर तो खाणारा जो आहे व्यक्ती तो हवालदिल होऊन जाईल दिवसभर पाणी पिऊन पिऊन. म्हणजे ते तूप त्याच प्रमाणात वाढलं पाहिजे, तिखट त्याच प्रमाणामध्ये असलं पाहिजे. हेतू किती चांगला असला तरी क्रियेच्या बाबतीतली जी जाणीव ज्ञान ते असणं गरजेचं आहे. तसं सिद्धांत सांगतात ह्याचा की तैसा कवणे कुसंसार त्रसितू महात्मा वेश देखुनी जवळी जाय. तैसा कोणी संसार त्रसितू म्हणजे संसारामध्ये दुःखी असलेला जो माणूस आहे ना, तो महात्मा वेश देखुनी जवळी जाय. कुणीतरी महात्मा वेश त्यांच्या अंगावर आहे, संन्यासी वेश आहे किंवा काहीतरी सांगतात, अशा प्रकारचं लक्षात घेऊन, नाही का, असं कोणीतरी सांगणारे ते महात्मा नसतात देखील, पण ते उगाचच ते महात्म्या वेशाचे ते काहीतरी कपडा वगैरे त्याच्यावर काहीतरी त्या देवाचं नाव लिहिलेलं, देवतेचं नाव लिहिलं ते घेऊन ते फिरत असतात. आणि एखादा जो गरजवंत व्यक्ती आहे, दुःखी व्यक्ती आहे, तो बघतो की अरे हे तर महात्मा आहेत, ते देखोनी जवळी जाय, तो त्यांच्या जवळ जातो की महात्मा आहेत. मुळामध्ये म्हणजे ते महात्मा आहेत की महात्मा वेशामध्ये आहेत, हा फरक आपल्याला कळायला पाहिजे बरं का. आपल्याला वाटतं नाही महात्मा आहेत, नाही, नुसतं महात्मा वेश नसला पाहिजे, वास्तविक ती व्यक्ती महात्मा देखील असली पाहिजे. बरोबर आहे का. आमच्या स्वामींच्या सन्निधानी आलेल्या सशाच्या अंगावर महात्मा वेश होता का, तरी देखील तो महात्मा होता. स्वामी त्याला महात्मा म्हणतात, पण त्याच्या अंगावर महात्मा संन्यासाचा वेश नाही. पण समजा एखाद्याच्या अंगावर महात्म्याचा वेश असेल पण तो महात्माच नसेल, असंही घडू शकतं. वेश नसताना एखादा महात्मा असू शकतो, तसं वेश असताना एखादा महात्मा नसू पण शकतो. आपल्याला कसं पाहिजे, वेशही पाहिजे आणि महात्मे पण देखील असलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी जुळून आल्या पाहिजेत आणि ती ओळखण्याची जाणीव आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती अन्यथा ज्ञानी आहे, अन्यथा ज्ञान सांगतो की यथार्थ ज्ञान सांगतो, हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्या दृष्टीने तुमच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान असेल तर तुमच्या लक्षात येईल की अज्ञान काय, अन्यथा ज्ञान काय आणि यथार्थ ज्ञान काय आहे. परंतु एखादा व्यक्ती महात्मा वेश बघून जवळी जातो, तया ते तो परतारी, आणि तो समोरचा व्यक्ती त्याचा फायदा घेतो, गैरफायदा घेतो आणि त्याला चुकीचे विधी सांगून काय करतो, त्याचं नुकसान तो करतो. हे अवघे ते तुची तयाही नरक होती, तयाही नरक होती, म्हणजे त्या दोघांनाही नरक होतात. लाडाच्या बासीच्या दृष्टांतामध्ये त्या वासराला नरक होत नाही, त्याला दुःख भोगावं लागतं, मरताना जी तडफड त्याची होते, परंतु त्याला नरकाला तो जात नाही त्या क्रियेमुळे. परंतु ज्यांनी ते वासरू पाण्यात टाकलं तो मात्र नरकाला गेला, त्यांनी हिंसा केली. परंतु दृष्टांताच्या सिद्धांतात मात्र काय सांगतात, जो त्याला फसवतो तोही नरकाला जातो आणि जो फसतो तो देखील नरकाला जातो. फसवतो तो नरकाला जाणं साहजिकच आहे, पण तो फसतो तो नरकाला जातो म्हणजे तो देखील काय करतो, चुकीच्या क्रिया करतो. तो जर का सांगत असेल की तुला बळी द्यावा लागेल आणि तो बळी देतो कोणाचा तरी, प्राण्याचा वगैरे, मग तेने करून तो देखील काय होतो, नरकाला जात असतो. आणि म्हणून क्रिया करत असताना आपल्याला जरी येथीच्या व्यक्तीने जरी कुठल्या क्रिया सांगितल्या तरी त्या वचनात बसतात का ते पहिले बघा. स्वामींच्या निरूपणामध्ये ते कुठे येतात का, स्वामींच्या प्रवृत्तीमध्ये बसल्या पाहिजेत ते. उगाचच आपण समजा कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ते करत बसायचं नाही. तेने तयाही नरक होती, आता त्यांना काय होईल याच्याशी आपल्याला घेणं नाही, आपलं मात्र नुकसान होतं, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून भटोपासादिक वगैरे जे आहेत ते परमेश्वराने जे सांगितलं निरूपिलेलं आहे ते प्रमाणयुक्त आहे, त्याच त्या क्रिया ते करतात. आणि असं केलं तरच आपला त्याच्यामध्ये लाभ होणार आहे, अन्यथा नुकसान होईल. आजच्या सत्रामध्ये आपण 18 क्रमांकाचा दृष्टांत लाडाची बासीचा हा श्रवण करत असतानाच या ठिकाणी 585 क्रमांकाची भटा महादाईचा देवा भेटी या लीळेचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.